हे केस ना यार सॉल्व्हच नाही होत्या कधीपासून. मला असं वाटतंय ना हे रहस्य जाळ आहे ना हे नुसतं गुंतत चाललंय आणि काहीच कळत नाहीये. काय करू. मला असं वाटतंय ही जी केस आहे ना ही एकच माणूस सॉल्व्ह करू शकतो. कोण आहे माहिती आहे? डिटेक्टिव्ह धनंजय. हे असं काहीतरी येतंय वेगळं. हे नक्की बघा सगळ्यांनी. खूप दिवसानंतर भेटली आपल्याला. खूप दिवस. धनंजय आता येतील थोड्या वेळाने. त्यांची सगळे वाट बघतात आहे आणि सुरू होईल मग आपला प्रीमियर. डायरेक्टर आणि डिटेक्टिव्ह आपण दोघं असे ओके वाटचा हात खाली घेतो. ओके या येस थँक यू. मिळाले का सगळे? थँक्यू. हाय. आता ओळखणार नाही आता बोललो. नमस्कार. या डिटेक्टिव्ह धनंजय या वेबसिरीजच्या प्रीमियरला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला 2 शब्द बोलायला सांगितले. मला 2 शब्द बोलायचे होते पण मी बोलणार नाही येते. मी वेगळं काहीतरी बोलणार. तर सर्वप्रथम मराठी झी5चे आभार की त्यांनी आम्हाला ही सिरियल करण्याकरता बोलावलं. सिरियल करण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि सगळी टीम झी5ची. ते हॅव डन अ कमेंडेबल जॉब.
आता त्यांची मार्केटिंग टीम पण खूप छान काम करते. त्यांचं सर्वप्रथम मला त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि माझा को प्रोड्युसर स्टोरी टेल नूब्सचा माझा मित्र, माझा सहकारी, मी बोलायचं थँक्यू ऑल फॉर कमिंग. जास्त वेळ नाही घेणार पण बघूया. आम्ही बाबूराव अर्नाळकर यांची नाथ वैजयंती अर्नाळकर ते आहेत. बाबूराव अर्नाळकरांचं सगळ्यात प्रसिद्ध पात्र म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू, ह्या पात्रांवरती आम्ही प्रयत्न केला आहे छान वेबसिरीज बनवायचा. सो आय होप यू गाइज लाईक. हेमा, All the best, guys. Enjoy the show. थँक्यू सो मच गाईज फॉर थँक्यू. Thank एन्जॉय द शो. तुम्हाला आवडली का आमची सिरीज? 2 एपिसोड आवडले तर आपल्या मित्रांना सांगा, सगळ्यांना सांगा की सिरीज बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज एका फार मोठ्या संकटातून वाचलेली आहे. म्हणजे आणि त्यांचे सहकारी छोटू. बरं चालेल. आपण भेटूच या. बाकी राहते. मिहिर मेन पर्सन आहे प्रथमेश. स्पेशली आज मिहिरने बघा स्टार आहे, पहिल्यापासून स्टार आहे म्हणून त्याला इन्व्हाइट आलं डायरेक्ट. मी ना मस्त, खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की बघू. प्लीज वॉच फर्स्ट. Please watch. Please subscribe and watch. नक्की. And finish it. We do. Already Z5 No, so then unsubscribe, subscribe. चालेल. आम्हाला असं झालं की नेक्स्ट काय आहे, सो आता 1 मे नंतर बघायला. थँक्यू. भेटू. थँक्यू. आज येस. हॅलो, मी प्रथमेश परब आणि मला ॲक्च्युली की हे ॲक्च्युली सांगा मी एवढंच सांगा मराठीमध्ये खूप कमी बघायला मिळतं म्हणजे असं डिटेक्टिव्ह किंवा एक मर्डर मिस्ट्री किंवा असं. मी आत्ता जाऊन 2 एपिसोड बघितले आणि ह्याचे 7-8 एपिसोड आहेत ऑलरेडी. सगळ्यांनी बघावे कारण तो जो त्यांनी जो जॉनर पकडला किंवा स्टोरी टेलिंग जी सांगितली Z5वर हे असं काहीतरी येतंय वेगळं, हे नक्की बघा सगळ्यांनी. मी स्वतः जाऊन मला असं वाटतं की 2 एपिसोड संपले तर पुढचे एपिसोड कसे असतील आणि काय ते रहस्यमय जाळ असेल तर मी खरंच एक्सायटेड आहे. 1 मेला तर फक्त पहा डिटेक्टिव्ह धनंजय रहस्य जाळ मराठी Z5वर. थँक्यू सर. खूप Where is this guy? नेहा खूप दिवसानंतर भेटली आपल्याला, खूप दिवसानंतर, महिन्यानंतर असेल ना. आणि नेहा आता काय पुढे होणार तू सांग जरा. सरप्राईज. थंबनेल
म्हणजे आता काय होणार आहे, काय या ब्लॉगमध्ये आहे. म्हणजे प्रथमेशचा ब्लॉग म्हणजे इंटरेस्टिंग असतो. मी कशावर काय बोलायचं तुम्हीच बघा ना. अरे थँक्यू. भेटूया, काळजी घ्या. थँक्यू आल्याबद्दल. अरे भाई आता जस्ट तुमच्या सिरियलमध्ये कोरिओग्राफर थँक्यू सर. आवडलं सर. हॅलो मित्रांनो, तर आपण आलो आता प्रीमियरवरून आणि तुम्ही बघितलं असेल की खूप कलाकार आलेले, खूप सारे मराठी इंडस्ट्रीमधले एवढी मोठी मोठी माणसं आलेली स्पेसिफिकली त्या सिरीजसाठी. आणि तुम्ही नक्की मी खरंच सांगेन, मी 2 एपिसोड बघितले त्याचे आणि मला असं वाटतं की कधी ते बाकीचे एपिसोड जाऊन कधी संपवू. आणि आता हे 3-4 दिवस माझे असे जाणार आहेत ना, बिकॉज 1 मेला ती सिरीज येते आपली आणि मराठी ZEE5वरती सिरीज येते, हे पण सांगून ठेवतो. आदिनाथ सरांनी एवढं भारी काम केलं आहे ना, म्हणजे तो जॉनर त्यांनी पकडला आहे ना, जो डिटेक्टिव्हचा 1 नंबर पकडला आहे. म्हणजे मी त्यांना बघितलं आहे सिरियलमध्ये, त्यांच्याबरोबर काम केलं आहे, ते पूर्णपणे वेगळे आहेत. आणि हा जो त्यांनी जॉनर एकदम सिरियस पकडला आहे, ते डिटेक्टिव्हचं काम आहे, अशा साऱ्या गोष्टी आहेत ना, त्या बघायला त्यांना खरंच म्हणजे असं मला बघायला खूप बरं वाटलं. आणि खूप मस्त प्रोडक्शन आहे. परत ZEE5ने ज्याप्रमाणे आज अरेंजमेंट केलेली ते पण खूप मस्त होतं. खूप मजा आली. त्यात आपल्याला नेहा भेटली, नशीबवान सिरियलची मेन ॲक्टर. तर असे खूप सारे तिकडे लोक भेटले आणि खूप बरं वाटलं की त्या लोकांनी आपल्या कामामुळे आपल्याला ओळखलं आणि खूप चांगलं म्हणजे रिस्पेक्ट दिला आणि खूप बरं वाटलं. तर नेहा पण या ब्लॉगमध्ये होती, तुम्ही नक्की बघा. आणि सर्वात लास्ट गोष्ट म्हणजे महेश कोठारे सरांनी मला आज ओळखलं. त्यांनी एवढं सांगितलं की हां, ह्या सिरियलमध्ये तू आलेलास आणि मला आठवतं आहे की तू हा डान्स कोरिओग्राफ म्हणजे आदिनाथ सरांना, परत नेहाचा, परत विलन्सचा, परत जेवढे पण ॲक्टर होते त्यांना तू शिकवलंस. तर त्या म्हणजे बोला कामाची पोचपावती मिळणं ती खरंच त्यांच्याकडून आज मिळाली. म्हणजे एवढं त्यांना मी लहानापासून बघत आलो आहे आणि त्यांचे एवढे मस्त मूवीज आणि काय म्हणजे काय बोलू यार तुम्हाला त्यांच्याबद्दल. महेश कोठारे यार मराठीतले केवढे मोठे दिग्गज एकदम हे आहेत, कलाकार आहेत. तर मग ते त्यांनी माझ्या कामाची तारीफ करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खरंच बोलतो मित्रांनो. आणि खरंच खूप बरं वाटतं की अशी आपण स्टेप बाय स्टेप आपण पायरी चढतोय आणि लोकांना काम आवडतंय आपलं. सेम आता यूट्यूबच्या ह्याने पण लोकांना खूप व्हिडिओज बघायला आवडतात. तर प्लीज असंच प्रेम असू द्या आणि असंच तुम्ही तुमच्या आवडत्या प्रथमेशला प्रेम देत राहा. लास्ट फक्त सांगायला विसरतो एक, हातचा जो व्लॉग होता तो व्लॉग होता ZEE5वरती येणाऱ्या एका सिरीजचा. आणि ती सिरीज तुम्ही सिरीज बघितली तर असेल आता, म्हणजे जी नाव जे आहे, पण मी सांगतोय डिटेक्टिव्ह धनंजय ही सिरीज तुम्ही नक्की जाऊन मराठी ZEE5वरती बघा. कधी येते? 1 मेला. जाऊया आता, चला. गुड नाईट, शुभरात्री सगळ्यांना, बाय बाय. पाहायला विसरू नका आठवणीने. मी आता फ्रेश बीट्स होतो 1 मेला. डिटेक्टिव्ह धनंजय.